झी 24 तास एक पाऊल पुढे। सिडकोत काम करणाऱ्या लिपिकाच्या हत्येचा उलगडा करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलेलं आहे। हत्येप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे। 12.5% भूखंडाच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे। सिडकोत काम करणाऱ्या लिपिकाच्या हत्येचा उलगडा करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलंय। अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी नवी मुंबईच्या स्वाती नाईक यांच्याकडून। स्वाती, काय अधिक माहिती आहे, काय उलगडा झाला या हत्येप्रकरणी? सिडकोतील लिपिक आहे 12.5% विभागातले अतुल म्हात्रे यांचे शुक्रवारी अपहरण झाले होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची गाडी बंबईपाडा नवी मुंबई येथे सापडली होती। तर रविवारी तिसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह भंगारपाडा येथे सापडला होता। त्यांच्या शरीरावर तब्बल 36 वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणाचा शोध पोलीस घेत होते, कारण अतुल म्हात्रे हे 12.5% विभागात कामाला होते। गेल्या 4 महिन्यांपासूनच त्यांची तिथे बदली झाली होती। अतिसंवेदनशील विभाग म्हणून समजला जातो। इथे जे प्रकल्प असताना भूखंडाचे वाटप होते त्या विभागात ते काम करत होते आणि त्यामधूनच त्यांची हत्या झाली असावी असा त्यांच्या घरच्यांचा आरोप होता। आणि त्याच दृष्टीने पोलिसांनी तपास करीत या प्रकरणी कामोठेमधील 3 जणांना अटक केलेली आहे। आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की 12.5%च्या वादातूनच ही हत्या झाली असावी। नक्की, धन्यवाद स्वाती माहिती दिल्याबद्दल। 12.5% विभागामध्ये ते कार्यरत होते अतुल म्हात्रे त्यांचं नाव, ज्यांच्यावर 36 वार करून त्यांची हत्या करण्यात आलेली होती। कामोठी भागातल्या 3 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। आता अधिक तपास पोलीस करतायत। झी 24 तास एक पाऊल पुढे।